विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण झालाय। भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 या फॉर्म्युल्यावर भाजप ठाम आहे। मात्र शिवसेना 7 जागांवर अडली आहे। निवडणुकीसाठी शिवसेनेनं भाजप समोर आधीच्या 5 आणि आणखी 2 अशा एकूण 7 जागांचा प्रस्ताव ठेवलाय, तर भाजपनं केवळ 3 ते 4 जागा शिवसेनेला देऊ केल्यात। मात्र शिवसेना 7 जागांवर ठाम असल्याचं सांगण्यात येत आहे। लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या वेळी आम्ही कमी जागा घेऊन तडजोड केली, मात्र आता 7 जागांवर तडजोड करणार नाही अशी ठाम भूमिका शिवसेनेनं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे नेमकं कोण माघार घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान 5 याच आठवड्यामध्ये तिन्ही पक्षांचं जागा वाटप पूर्ण केलं जाईल अशी माहिती समजते आहे। विदर्भात विधान परिषदेच्या 5 जागा आहेत। नागपूर, अमरावती, यवतमाळ, भंडारा गोंदिया आणि गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे। यातल्या 5 जागांवर भाजप तर यवतमाळ शिवसेना लढणार असल्याची माहिती आहे। विदर्भात राष्ट्रवादीची ताकद नाही, त्यामुळे या 5 पैकी एकही मतदारसंघ राष्ट्रवादीला नाही। दुसरीकडे महाविकास आघाडीचा विचार करता गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा मतदारसंघ सोडला तर उर्वरित ठिकाणी महाविकास आघाडीला उमेदवारच मिळत नसल्याची चर्चा आहे। आपले प्रतिनिधी तुषार कोळे सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, विदर्भात नेमकी काय स्थिती आहे? विधान परिषदेच्या जागा वाटपाचा एकूण कसा तिढा सुटणार आहे आणि महाविकास आघाडीमध्ये काय स्थिती आहे हे जाणून घ्यायचं आहे। विदर्भात जर विचार करायचा झालं तर 5 विधान परिषदचे मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातील मतदार आहे ते महानगरपालिकेचे नगरसेवक असेल, नगरपरिषद, नगरपंचायतचे नगरसेवक असतात। त्यामुळे मागच्या वर्षीच्या निवडणुका आपल्याकडे झाल्या नगरपरिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या, त्यानंतर पूर्णतः समीकरण बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। विदर्भात बऱ्यापैकी भाजपने मुसंडी मारलेली होती, त्यामुळे अनेक मतदारसंघात भाजपची परिस्थिती अत्यंत चांगली असल्याचं पाहायला मिळत आहे। त्या पार्श्वभूमीवर भाजप ही पूर्णतः ताकदीनिशी 5ही जागांवर दावा करत आहे। मात्र यवतमाळची जागा ही जुन्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेसाठी सोडली जात होती आणि 4 जागेवर भाजप लढत होतं। त्यामुळे आताही शिवसेनेची तीच मागणी आहे की यवतमाळची जागा ही शिवसेनेसाठी सोडावी आणि 4 जागेवर भाजपने लढावं। मात्र यवतमाळ जिल्ह्यातल्या तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारांची संख्या बघता भाजपचा स्थानिक जो कार्यकर्ता आहे, स्थानिक पदाधिकारी आहे, ते ही जागा यावेळेस शिवसेनेला सोडायला तयार नाही। त्यामुळे तिथे देखील एक पेच अडल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र संपूर्ण राज्याचं समीकरण बघता यवतमाळची जागा ही शिवसेनेसाठी आणि उर्वरित 4 जागेवर भाजप लढेल असं जवळपास महायुतीमधलं चित्र पाहायला मिळत आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीचा जर का विचार करायचा झाला तर महाविकास आघाडीमध्ये चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली हा जो एक विधान परिषदचा मतदारसंघ आहे, जो 3 जिल्ह्या मिळून बनलेला आहे, इथे महाविकास आघाडीची चांगली स्थिती आहे आणि काँग्रेस ती निवडणूक लढण्याच्या परिस्थितीमध्ये आहे। त्यांची तशी मागणी देखील आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी तिथे प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। मात्र चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी त्याला विरोध केलेला आहे। त्यामुळे चंद्रपूरला नेमकं यावेळेस देखील 2 काँग्रेसमध्ये काय वाद होते आणि नेमकं कोणाला तिथे तिकीट दिली जाते काँग्रेसकडनं हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र ज्या उर्वरित 4 जागा आहेत त्यामध्ये नागपूर असेल, अमरावती असेल किंवा भंडारा गोंदिया असेल, या ठिकाणी मात्र कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये उमेदवार मिळाल्याचं पाहायला मिळत नाही। ती स्थिती यवतमाळ मतदारसंघामध्ये देखील आहे, कारण की मतदारांची संख्या बघता कोणताही प्रस्थापित नेता निवडणूक लढायला तयार नाही। त्यामुळे कुठेतरी बाहेरच्या लोकांना उमेदवार बनवून मैदानात उतरवायची तयारी महाविकास आघाडीमध्ये सध्या पाहायला मिळत आहे। एकूणच आता कोणत्या उमेदवारांच्या गळ्यात आता ही उमेदवारीची माळ पडणार हे पाहणे तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे। तुषार, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी।